माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझं देवघर या आपल्या चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत आहे. आपण सर्व स्वामी सेवेकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतो तो क्षण म्हणजे दत्त जयंती. दत्त जयंती अगदी जवळ आली आहे आणि दत्त जयंती निमित्त आपल्याला 21 दिवसाची सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे. आता ही सेवा का करायची तर बघा, ही सेवा जी आहे ही सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये एकही संकट किंवा एकही प्रश्न शिल्लक राहत नाही. तुमच्या आयुष्यामध्ये कुठलंही संकट असो किंवा कुठलीही समस्या असो, स्वामी महाराज ती नक्कीच दूर दूर करतात. तुमची एखादी इच्छा असेल, तुमची एखादी मनोकामना असेल तर ती सुद्धा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात. कारण स्वामी महाराजाच्या नावामध्येच स्वामी समर्थ आहे. ते तिन्ही लोकांचे ब्रह्मांडाचे स्वामी आहेत आणि ते प्रत्येक गोष्ट करण्यासाठी समर्थ आहेत. स्वामी महाराज आपले नुसतं गुरु आहेत असं नाही, तर स्वामी महाराज आपली माऊली सुद्धा आहे. आणि आपल्या लेकराला काय हवं आहे, काय नको आहे हे प्रत्येक आईला कळत असते आणि ते त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक आई ही धडपडत असते. ती आई शिकलेली असो, अडाणी असो, कोणतीही असो, ती आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जर धडपड करत असते, तर स्वामी महाराज तर पूर्ण ब्रह्मांडाचे नायक आहेत. तर ही आपली माऊली आपली इच्छा का नाही पूर्ण करणार, आपले संकट का नाही दूर करणार. फक्त गरज आहे पूर्ण श्रद्धेने अनन्य भावाने स्वामींना शरण जाण्याची. तर 6 डिसेंबर ते दत्त जयंतीपर्यंत आपल्याला 21 दिवसाची सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे. ही जी सेवा आहे ही तुम्ही स्वतःसाठी करू शकता, तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी, त्याच्या नोकरीसाठी, त्याच्या व्यवसायासाठी करू शकता किंवा तुमच्या कुटुंबासाठी करू शकता. तुमचे आई वडील बहीण भाऊ याच्यासाठी करू शकता. एखाद्याला असाध्य आजारातून बरं करण्यासाठी सुद्धा ही सेवा करू शकता. या मानवी जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत, संकट आहेत, मग ते कुठलेही असो, त्या कुठल्याही संकटासाठी, समस्येसाठी किंवा कोणतीही इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही सेवा करू शकता. जसं की तुमचा विवाह होत नाही, विवाहामध्ये अडथळे येतात, तर विवाह लवकर व्हावा व योग्य ठिकाणी व्हावा, योग्य वर किंवा वधूची प्राप्ती व्हावी, त्यासाठी सुद्धा तुम्ही ही 21 दिवसाची सेवा स्वामींच्या चरणी रुजू करू शकता. फक्त ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे. ही ही जी सेवा आहे ना, संकल्प कसा करायचा बघा. आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं आहे, काही ना काही प्रसाद आपल्याला न्यायचा आहे, जसं की केळी, खडीसाखर, हार, आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज, मी माझ्या या कारणासाठी किंवा या समस्येसाठी किंवा माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमची ही 21 दिवसाची सेवा करत आहे, तर ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. ही सेवा करण्याची मला शक्ती आणि भक्ती प्रदान करा. बस हाच संकल्प करायचा आहे. संकल्प काही खूप कठीण वगैरे नसतो. आणि नंतर आपल्याला उद्यापासून म्हणजे 6 डिसेंबर पासून या सेवेला सुरुवात करायची आहे. बघा, आपण जेव्हा कोणतीही संकल्पयुक्त सेवा करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न येतो की या सेवेचे नियम काय आहेत, कोणते नियम आपल्याला पाळावे लागतील. तर बघा, ही जी स्वामी महाराजांची 21 दिवसाची सेवा आहे ही अगदी साधी सरळ सोपी सेवा आहे. याला खूप कडक असे नियम नाही आहेत. पण नियम काय आहेत हे मी तुम्हाला सांगते. आता बहुतेकांच्या मनात असा प्रश्न येईल की सेवा करताना ब्रह्मचर्याचं पालन करायचं का. तर आपण जेव्हा ही स्वामी महाराजांची 21 दिवसाची सेवा करतो, ही साधी सोपी सरळ सेवा आहे. ही फक्त पूर्ण श्रद्धेने आपल्याला करायची आहे. याच्यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही बाजेवर म्हणजे खाटेवर, कॉटवर, गादीवर झोपू शकता. झोपण्यासाठी सुद्धा जमिनीवरच झोपावे असा काहीच नियम नाही. नॉनव्हेज खायचं, फक्त जी सेवा आपण करत असतो ना तेव्हा नॉनव्हेज खायचं नाही, म्हणजे मांसाहार टाळायचा आहे. तुमच्या घरातील जर इतर व्यक्ती मांसाहार खात असतील तर त्यांना खाऊ द्या. त्यांना जर तुम्ही मांसाहार खाण्यापासून थांबवाल तर तुमच्या घरामध्ये भांडणे, कटकटी, चिडचिड होईल. त्यामुळे आपल्या घरामध्ये भांडणे, कटकट, चिडचिड होणार नाही याची सुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे. घरातील मांसाहार खात असतील त्यांना खाऊ द्या, तुम्ही फक्त खायचा नाही. जिथे स्वामी महाराजांची ही सेवा सुरू असते तिथे सूक्ष्म स्वरूपामध्ये स्वामी महाराज स्वतः हजर असतात. आणि जेव्हा स्वामी महाराज आपल्या घरामध्ये प्रत्यक्षपणे हजर आहेत आणि आपल्या घरामध्ये भांडणे, क्लेश, कटकटी होतात, हे योग्य आहे का नाही. त्यामुळे घरामध्ये भांडण, कटकट होणार नाही याची काळजी घ्या. घरामधलं वातावरण जे आहे ते शांत आणि प्रसन्न ठेवायचं आहे. बघा, आपण स्वामी महाराजांची सेवा करत आहोत, भरपूर पारायणे करत आहोत, नामस्मरण करत आहोत आणि आपल्या बोलण्याने जर इतरांचं मन दुखत असेल, आपल्याच्याने जर दुसऱ्याचं मन दुखत असेल, तर आपण केलेली सेवा निष्फळ ठरते. त्या केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. कारण दुसऱ्याचं मन दुखवणं इतकं पाप कोणतंच नाही. आपण खूप सेवा करतो आणि बोलल्याने दुसऱ्याचं मन दुखवतो, त्याला वाईट किंवा अदा बोलत असतो. त्यामुळे कोणाचंही मन दुखणार नाही याची सुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता आपण जेव्हा ही संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा जर आपल्याला बाहेरगावी जायचं लागलं तर मग काय, बाहेरगावी जर जावं लागलं तर तुम्ही बाहेरगावी जाऊ शकता.
पण ही जी संकल्पयुक्त सेवा आहे ही आपल्याला आपल्या घरीच करायची आहे. तर सेवा करून तुम्ही जाऊ शकता किंवा तिकडून आल्यावर तुम्ही सेवा करू शकता. पण संकल्पयुक्त सेवा जी केलेली आहे ती आपल्या घरीच आपल्याला पूर्ण करायची आहे. आपण रोज ज्या ठिकाणावर बसून करतो त्याच ठिकाणावर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे. बाहेरगावी, माहेरी किंवा प्रवासात, ऑफिसमध्ये ही सेवा करायची नाही. तुम्ही जर बाहेरगावी जात असाल लग्नाला किंवा काही कार्यक्रमाला तर सेवा करून जा किंवा तिकडून आल्यावर सेवा करा. पण परान्न आपल्याला टाळायचं आहे. तुम्ही लग्नाला जा, बाहेरगावी जा किंवा कुठेही जा, परान्न घ्यायचं नाही. कारण परान्नामुळे आपल्या सेवेमध्ये दोष निर्माण होतात, त्रुटी निर्माण होतात, अडथळे येतात. केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. पण बघा, चुकून जर आपल्याच्याने परान्न खाल्ल्याच गेलं तर मग आपल्याला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. एक माळ नाही तर मग 16 किंवा 24 वेळा गायत्री मंत्राचा जप करा, जेणेकरून परान्नाचा दोष जो आहे तो आपल्याला लागणार नाही. शक्यतो परान्न टाळायचं आहे. तुम्ही जर हॉटेलमधलं बाहेरचं वगैरे खाल्लं तर तुम्ही ते पैसे देऊन खाणार आहात, त्यामुळे त्याचा दोष लागत नाही. मेसवर जर तुम्ही असाल, हॉस्टेलवर राहत असाल आणि तिथलं जर तुम्ही खात असाल तर त्याचे सुद्धा आपण पैसे देत असतो, त्यामुळे ते सुद्धा परान्न होत नाही. पण आपण लग्नाला वगैरे गेलं, कुणाच्या कार्यक्रमाला गेलं, कुणाच्या घरी जेवायला गेलं तर ते मात्र परान्न होते आणि ते आपल्याला आवर्जून टाळायचं आहे. त्याच्यानंतर संकल्पित जी सेवा आहे ती एका ठिकाणीच आपल्याला बसून करायची आहे. म्हणजे आपल्या देवघरासमोर वगैरे सेवा करताना देवघरामध्ये दिवा, अगरबत्ती, धूप लावून घ्यायची आहे. आता आपल्याला सेवा काय करायची आहे बघा. तर सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 21 पारायणे करायचे आहेत. 6 डिसेंबर ते दत्त जयंती या 21 दिवसामध्ये 21 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण आपल्याला करायचे आहे. स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथाचे पारायण केल्यामुळे आयुष्याचं सोनं होईल. आयुष्यामध्ये एकही समस्या किंवा एकही संकट उरणार नाही. या स्वामी चरित्र सारामृतामध्ये 21 अध्याय दिलेले आहेत आणि अगदी छोटे छोटे अध्याय आहेत. अगदी साधी, सोपी, सरळ मराठी भाषा याच्यामध्ये आहे. हे पारायण पूर्ण करण्यासाठी 40 ते 45 मिनिटे एवढा वेळ लागतो. आता तुम्ही म्हणाल की एका बैठकीमध्ये बसून हे पारायण आमच्याच्याने जर पूर्ण होत नाही, आम्हाला बसण्याचा त्रास आहे, तर काहीच हरकत नाही. तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा हे पारायणाची सेवा करू शकता. एका बैठकीमध्ये जर तुमच्याच्याने पूर्ण होणार नाही तर तुम्ही यामधले 7-7 अध्याय करून दिवसभरात हे एक पारायण पूर्ण करू शकता. असा काहीच नियम नाही की एका बैठकीमध्येच पूर्ण करायचं आहे. आता बघा, ज्यांच्याच्याने दररोज एक श्री स्वामी चरित्र सारामृताची सेवा होणार नाही, त्यांच्याकडे वेळ नाही, त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांना सेवा करण्याची इच्छा आहे पण ते दररोज एक पारायण पूर्ण करू शकत नाही, त्यांच्याकडे एवढा वेळ नाही, तर त्यांनी काय करायचं आहे, दररोज 7 अध्याय घ्यायचे आहेत. 7 अध्याय आज, 7 अध्याय उद्या, 7 अध्याय परवा. म्हणजे त्यांचं 3 दिवसामध्ये एक श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण पूर्ण होईल. म्हणजे या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांचे 7 स्वामी चरित्र पूर्ण होतील. आता ज्यांना 7 अध्याय सुद्धा करणे शक्य नाही, मग सेवा तर करायची आहे, तर मग त्यांनी दररोज 3 अध्याय घ्या. आज 3 उद्या 3, जेणेकरून त्यांचं 7 दिवसामध्ये एक श्री स्वामी चरित्र पारायण पूर्ण होईल आणि या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडून 3 श्री स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होतील. पण तसा आधीच संकल्प करून घ्या की मी या 21 दिवसामध्ये 7 पारायणे करील किंवा 3 पारायणे करील, अशा पद्धतीने संकल्प करा आणि त्यानुसारच आपल्याला सेवा करायची आहे. तुमच्याच्याने जशी सेवा होईल तसाच आधी संकल्प करून घ्या. तर बघा, आता ज्यांच्याच्याने 3ही अध्याय रोज वाचणे शक्य नाही, 3 अध्याय वाचायला तर 5 मिनिटे एवढा वेळ लागत नाही. अगदी छोटे छोटे अध्याय आहेत आणि 5 मिनिटाच्या आत ते वाचून होतात. पण समजा तितका सुद्धा वेळ नाही, तर मग दररोज एक अध्याय घ्या. याच्यामध्ये 21 अध्याय दिलेले आहेत. 21 दिवस 21 अध्याय म्हणजे एक श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण पूर्ण होते. ज्यांच्याकडे अजिबातच वेळ नाही, सेवा करण्याची इच्छा आहे, त्यांनी या पद्धतीची सेवा करायची आहे. ज्या करू शकतात, ज्यांच्याकडे वेळ आहे, त्यांनी दररोज एक श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण आवर्जून करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपल्या गुरुचं नामस्मरण करायचं आहे. तर आपल्याला दररोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. माळेचं सुद्धा तसंच आहे. एकाच बैठकीमध्ये 11 माळी पूर्ण करायच्या तसं काहीच नाही. तुम्ही दिवसभरामध्ये आता 3, नंतर 3, नंतर 2 अशा पद्धतीने दिवसभरामध्ये 11 माळी पूर्ण करू शकता. तुम्हाला जर तेवढाही वेळ नसेल, माळ घेऊन तुम्ही बसू शकत नसाल, तर चालता बोलता कामे करता करता, घरातली स्वयंपाक करताना, भांडी घासताना, कपडे धुताना, घराची फरशी पुसताना, झाडताना सुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. नामस्मरण सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणतात ना, सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यान. तर जास्तीत जास्त नामस्मरण करा. आपल्या श्वासागणिक श्री स्वामी समर्थ हा मंत्र आला पाहिजे. आपण जसं श्वास घ्यायला विसरत नाही, त्या पद्धतीने महाराजाचं नाव घ्यायला सुद्धा विसरायचं नाही. इतक्या अनन्य भावाने आपण स्वामींना शरण जाऊ ना, तितकेच स्वामी आपलं रक्षण करत असतात, आपला सांभाळ करत असतात.
ती आपली माऊली आहे. तर पूर्ण श्रद्धेने आपल्या स्वामीचं नामस्मरण करायचं आहे. दररोज 11 वेळा तारक मंत्राची सेवा सुद्धा आपल्याला 21 दिवसाच्या कालावधीमध्ये करायचीच आहे. तारक मंत्र खूप छोटा आहे आणि 11 वेळा तारक मंत्राची सेवा नित्याने आपल्याला दररोज करायचीच आहे या 21 दिवसामध्ये. आता ही 21 दिवसाची सेवा जी झाली तर हिचं उद्यापन कसं करायचं? याचं उद्यापन काहीच नाही. आपली सेवा पूर्ण झाली की आपल्याला पुन्हा स्वामी समर्थ महाराजाच्या केंद्रात जायचं आहे. महाराजाचे आभार व्यक्त करायचे आहेत. महाराजांना प्रसादासाठी केळी किंवा कुठलंही फळ, खडी साखर न्यायची आहे आणि हे स्वामी महाराज, तुम्ही माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतली, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे, असे महाराजाचे आभार आपल्याला व्यक्त करायचे आहेत. बघा, आता काही जणांना 21 दिवसाच्या सेवेमध्ये अडथळे, अडचणी येतात. एखाद्या ताईची मासिक धर्म, मासिक पाळी येऊ शकते, कुणाला वृद्धी किंवा कुणाच्या घरी सुतक पडू शकते. वृद्धी म्हणजे जर नवीन बाळाचा जन्म झाला तर 12 दिवसाची वृद्धी असते आणि सुतक परिवारामधलं जर कोणी गेलं तर 13 दिवसाचं सुतक असते. तर ते दिवस सोडून तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता. मासिक पाळीचे 4 दिवस सोडून 5व्या दिवसापासून किंवा 6व्या दिवसापासून आपल्याला ही सेवा करायची आहे. असं काहीच नाही की दत्त जयंतीपर्यंतच ही सेवा झाली पाहिजे, त्याच्यानंतरही ही सेवा केली तरी काहीच हरकत नाही. जेव्हा अडथळे, अडचणी येतात तर ते परमेश्वराला, ईश्वराला सुद्धा समजत असते. फक्त आपल्या हाताने सेवेमध्ये खंड पाळायचा नाही. असे अडथळे, अडचण आली तर दत्त जयंती झाल्यानंतरही सेवा केली तरी काही हरकत नाही. ते दिवस सोडून द्यायचे आणि त्याच्यानंतर सेवा पुन्हा कंटिन्यू सुरू करायची. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.